कशी आवड निर्माण झाली त्याला कुस्तीची? तो लहानपासून कुस्ती खेळायचा. बाबा सांगायचा कुस्ती खेळ. मी पण खेळत होतो. या नाव मोठा झाला पाहिजे, गावाचा पण आपला पण. आजोबास पण खेळायचा कुस्त्या ना पहिले, तर मग बाबास पण खेळायचा त्याचा. लहान असतानापासून तो पण खेळायचा. असा लांब लांब जत्रेला ना तो जायचा खेळायला. तर त्या या पोरं झाला ना आमचा, तर मग पप्पाच्या बरोबर जायचा त्या पण कुस्त्या खेळायला. का त्या पण कुस्ती खेळायचा. पहिल्या तर बारीकला तर नारलावर असा बारीकला पोरांशी लाव द्यायच्या कुस्त्या नारलावर. मग असं जसा मोठा झाला तसा मग पैशावर पण लाव द्यायचे. काही तांब्या कलशी अशी त्याच्यावर पण लाव द्यायच्या कुस्त्या. पहिले कुठं जास्ती पैसे कुस्त्या नाही. तसा करून करून मग नेला ते सदाभाऊ हे म्हणजे दिने मास्तर त्यांनी पाठवला तिकडं. का संग त्याचा पोऱ्या चांगला खेळतो, त्याचा ॲक्सिडेंट पण झालाय, त्याचा पोऱ्या चांगला खेळतो, तर ने तिकडं आखाडा आहे. तर त्यांनी सांगला आता मग नेला तिकडं. तर आखाड्यात तिथं नेला. तर त्यांनी मग तिकडं त्यांना एकच महिन्यानं असा आवडला खेळ त्याचा चांगला. का यो पोऱ्या घरीच खेळायचा, इथं येण्यासाठी चांगला खेळायचा. तर संग मी आता इथंच संग ठेवतो त्याला. आर्थिक परिस्थिती तुमची हलाखीची आहे, अशा परिस्थितीत साईनाथ कुस्तीपटू झालाय, त्याचं खुराक असेल किंवा त्याला जे लागणारं साहित्य आहे त्या सगळं कसं सांभाळलं तुम्ही? इथं घरी होता तर खुराकच नाही त्याला. तिकडे गेल्यानंतर मग ते कोण कोण पुरवत असती तर त्याला असं नेल ते इथं होता तर काहीच नाही खुराक. आमचे येपतच नाही तेवढी, तर काय खुराक द्यायला. जिंकल्यानंतर काय तुमचं बोलणं झालं का फोनवर वगैरे? त्यांनी काय सांगितलं, काय बोलला? हा, जिंकल्यानंतर तिथं ना तर सांगितलं का आता चांगला खेळतो, इथं नंबर काढत जातो, तर आता इथंच सीट ठेवतात. तर मग तिथंच राहिला तो भाईंदर मध्ये पण तिथं पण नंबर काढून तिकडं लांब गेला ना खेळाय. तर मग तिकूनशी खेळायला गेला तर तिकडं नंबर काढला त्यांनी याला पुण्याला. यात्रेत खेळणारा साईनाथ थेट देशासाठी खेळलाय. आता देशात नाव झालं त्याचं, कसं वाटतं तुम्हाला? चांगला वाटतं का अजून पुढे जावावा, अजून माझा पोरगा पुढे जावावा. सर, साईनाथ पारधी हा अतिशय गरीब कुटुंबातला शेतमजुराचा मुलगा आहे. आदिवासी कुटुंबातला होता. आमच्याकडे तो इयत्ता 7वी पर्यंत शाळेत होता आणि त्याला पहिल्यापासूनच कुस्तीची खूप आवड होती. आमच्या शाळेत आम्ही साध्या मातीवर त्याला कुस्ती खेळायला शिकवलं. आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी त्याला चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं आणि पुढे मात्र मग इकडे काही त्याला मॅट वगैरे उपलब्ध नाही, त्या दृष्टीने मग त्यांनी पुढे बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. काय वाटतं त्याने आता हे यश प्राप्त केलेलं आहे? आता आम्हाला खूप आमच्या शाळेतून तसे जिल्ह्यावर राज्यावर कबड्डीचे खूप खेळाडू गेलेले आहेत. त्याच्यात हा जर आमच्या शाळेतला एक विद्यार्थी जर जागतिक स्तरावर जर खेळून येत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट कोणतीच नाही आमच्यासाठी.